राहुल गांधींनी ज्यावेळी वोट चोरीचा मुद्दा वर काढला होता, त्यावेळी जे त्यांचे अपोजिट्स आहेत, त्यांनी त्यांच्यावर आरोप केले, की तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत, तर तुम्ही सुप्रीम कोर्टात का जात नाही? आज एका वकिलाने, ज्याचं नाव रोहित पांडे आहे, त्याने सुप्रीम कोर्टामध्ये पी-आय-एल दाखल केली होती, राहुल गांधींच्या वोट चोरीवर एस-आय-टी स्थापन व्हावी म्हणून. तर ती पी-आय-एल सुप्रीम कोर्टाने फेटाळली. त्यांनी हे सांगितलं, की तुम्हाला जे कायदेशीर उपाय योग्य वाटतात, ते तुम्ही कुठेही वापरू शकता. आम्ही सध्या ही जी पी-आय-एल आहे, ती फेटाळत आहोत किंवा त्याच्यावर बोलायला इच्छुक नाही आहोत. आता याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना हेही सांगितलं, जर तुम्हाला योग्य सल्ला हवा असेल, तर तुम्ही इलेक्शन कमिशनकडे जाऊ शकता. आता सुप्रीम कोर्टाला हे म्हणायचं होतं, की इलेक्शन कमिशनचा हा विषय जो आहे, तो आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. तुम्हाला ते इलेक्शन कमिशनकडेच जायला पाहिजे. आता याच्यानंतर याच्या 2 बाजू उद्भवतात. समजा बी-जे-पीचे जे सपोर्टर आहेत, आता ते बोलतील, की वोट चोरी झालीच नव्हती. सुप्रीम कोर्टाने सुद्धा ग्रीन चिट दिली. या गोष्टी झाल्याच. त्याच्यानंतर जे काँग्रेसचे सपोर्टर आहेत, ते आता बोलतील, की सुप्रीम कोर्ट सुद्धा योग्य स्थळ राहिलेलं नाहीये भारतातील लोकशाही वाचवण्यासाठी. आता आपल्याला बघायचं आहे हेच, की पुढं काय होतंय.